श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या देवाऱ्यातील मी देव कसे ठेवलेले आहे आणि कोणत्या पद्धतीने ठेवले आहे आणि देवांचं तोंड कुठे असलं पाहिजे आणि कोणता देव कोणत्या ठिकाणी असला पाहिजे, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने माझा हा देवारा आहे. मी हा देवारा स्वामी सेवा केंद्रातूनच घेतलेला आहे. 21x21चा 19x19चा. तर हा देवारा अशा पद्धतीने, देवारा हा नेहमी सागवानी लाकडाचाच असला पाहिजे. कारण बरेच जण देवारा हा मार्बलचा घेतात किंवा दगडाचा घेतात, परंतु तो शास्त्रानुसार योग्य नाही. तर देवारा हा नेहमी आपला लाकडाचाच असला पाहिजे आणि त्याला असं छानपैकी कोरीव काम आहे. आणि इथे अशा प्रकारे 2 हत्ती आहे, कारण हे ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हत्तींचंही चित्र यावरती रेखाटलेलं आहे ज्यावेळेस देवारा करत होता. तर मी हे सगळंही देवांची पूजा वगैरे हे सगळे केंद्रानुसारच करत असते आणि कोणतंही मला सामान पाहिजे असेल तर मी केंद्रातूनच आणत असते. तर अशा पद्धतीने माझा हा देवारा आहे. तर ह्या देवाऱ्याला, तुमच्याही देवाऱ्याला अशा पद्धतीने 3 स्टेप म्हणजे 3 पायऱ्या असल्या पाहिजे कोणत्या, तरच तो शुभ मानला जातो. कारण फक्त सपाट आपल्याला असलेला देवारा हा देवाऱ्यात आपण पूजा करू शकत नाही. तर देवाऱ्याला अशा पद्धतीने या अशा 3 पायऱ्या असल्या पाहिजे, म्हणजे सर्वात वरती महाराजांची मूर्ती असली पाहिजे. तर मी आत्ता तुम्हाला हे सगळे दाखवत आहे, मी कशा पद्धतीने देवांची मांडणी करत आहे ते. तर हे बघा, मी महाराजांची अशा प्रकारे सर्वात आधी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. त्यानंतर मी भगवान विष्णूंचा आणि महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मी बाकीच्या देवांची कशी मांडणी करते ते बघा. तर हे बघा, मी अशा पद्धतीने देवांना व्यवस्थित छानपैकी आंघोळ घालून इथे देवांना असं आधी सर्वात आधी मी देवीला ठेवलेला आहे, म्हणजे माझी कुलदैवत आहे त्या देवीला ठेवलेला आहे. त्यानंतर आहे माझे कुलदैवत म्हणजे खंडोबा. त्यानंतर आहे ही पार्वती माता आहे, म्हणजे आपली अन्नपूर्णा माता. तिला नेहमी आपण तांदळामध्येच ठेवायचं असतं. आणि नंतर आहे बाळकृष्ण, नंतर आहे गणपती. ह्या सेकंड स्टेपला हे सगळे देव, सगळ्यात आधी महाराजांची मूर्ती ठेवायची असती. मूर्ती नसेल तर आपण फोटोही ठेवला तरी चालतो. नंतर आपले कुलदैवत कुलदेवी. त्यानंतर आपले जे देवी म्हणजे जसं की महादेवाची पिंड आहे. नंतर हे सगळे माझे जे घरातले गणपती किंवा जे देव आहेत त्यांची अन्नपूर्णा माता हे 3rd नंबरला आपण ठेवायचे आहे. आणि त्या नंबरला आपलं माझं हे कालभैरवनाथ आहे. आणि त्यानंतर हे आमचे पितरांचे टाक आहे. तर अशा पद्धतीने जे बाकीचे देव असतात ते आपण खाली ठेवायचे असतात. त्यानंतर हे माझं हा शंख आहे. त्यानंतर हे माझं जागरण गोंधळ केलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस तो लंगर तोडतात त्याची ही साखळी आहे. नंतर आहे ही आपलं श्रीयंत्र. तर श्रीयंत्राची मी आता सगळ्या देवांची तुम्हाला पंचोपचार पूजा करताना दाखवत आहे. आता देवींना, जे काही देवी आहे त्यांना मी हळदी कुंकू लावत आहे. पंचोपचार पूजा करताना आपण हळदी कुंकू अक्षदा यांचा वापर करायचा असतो. जेवढ्या काही देवी आहेत त्यांना मी अशा पद्धतीने हळदी कुंकू ते लावत आहे. आणि श्रीयंत्रावरती कुंकू अर्पण करत आहे. तेही अगदी लिंबाचं घरी केलेलं कुंकू आहे, म्हणजे लिंबू आणि हळदीचं. त्यानंतर इथे ह्या देवीलाही मी खंडोबा, म्हाळसा बानाई त्यांनाही हळदी कुंकू करत आहे. आणि आता जे देव आहे म्हणजे महाराज वगैरे असेल त्यांना आपण असं चंदनाचं माझ्याकडे गंध होता, त्या गंधाने मी त्यांना गंध लावत आहे महाराजांना. अशा पद्धतीने महाराजांना गंध लावून घेतलेला आहे.
नंतर देवांनाही मी गंध लावत आहे, अष्टगंध. त्यानंतर 2 नंबरला आहे अष्टगंध वाहून झाल्यानं अष्टगंध लावून हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मी हे फूल अर्पण करत आहे. तर आता आपण सीझनेबल फुलं असतात ते फुलं आपण आज गुरुवार असल्यामुळे मी महाराजांना पिवळ्या कलरचे फुलं अर्पण करत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पिवळे कलरचे फुलं देत आहे महाराजांना. गणपतीला लाल कलरचं फुल असतं, तर गणपतीला मी आज लाल कलरचं फूल म्हणजेच आपलं जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं आहे. त्यानंतर मी श्रीयंत्रालाही फूल अर्पण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी देवांना फुलं वाहून घेतलेले आहे. त्यानंतर असतं की आपल्याला देवांना अगरबत्ती आणि दिवा लावायचं. तर ती अगरबत्ती लावताना कशी लावायची तर मी म्हणजे दिवा लावताना कसा लावायचा. तर दिवा लावताना आपण काडीपेटी जी असती त्या काडीपेटी कधीही डायरेक्ट दिव्याला प्रज्वलित करायचं नाही. काडीपेटीनं आधी आपण अगरबत्ती प्रज्वलित करायची. अगरबत्ती प्रज्वलित झाल्यानंतर तिनेच आपण दिवा अशा पद्धतीनं लावायचा असतो. बरेच जण काय करतात तर काडीपेटी घेतात आणि डायरेक्ट दिव्यासमोर दिव्याला लावतात. तर तशा पद्धतीने आपण करायचं नाही. तर मी आधी अगरबत्तीला काडीपेटीनं पेटवलं आणि नंतर मग मी अशा पद्धतीनं दिवा प्रज्वलित केला आहे. तर मी 3 अगरबत्त्या, आपण नेहमी अगरबत्ती लावताना ह्या 3च घ्यायच्या आहे. ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांचा अवतार असतो म्हणून आपण हे 3 अगरबत्त्या घ्यायच्या आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं ओवाळायचं आहे. नंतर दीप घ्यायचा आहे, दीपानेही अशा पद्धतीने ओवाळायचं आहे. तर मी ह्या स्टँडमध्ये लावून घेत आहे. त्यानंतर जो दीप आहे त्या दीपाने अशा पद्धतीने आपल्याला दीप ओवाळायचा आहे. म्हणजे ही झाली पंचोपचार. आता शेवट राहिला तो म्हणजे नैवेद्य. हे बघा, माझ्या देवाऱ्याला अशा पद्धतीने नैवेद्य दाखवण्यासाठी आहे. तर नैवेद्य दाखवताना सर्वात प्रथम आपले हे 2 बोटं असतात, तर्जनी शेजारचं आणि करंगळी शेजारचं, ते पाण्यात बुडून असं चौकोन काढायचं आहे. त्या चौकोनावरती तुमचं जे नैवेद्य असेल दररोज तुमची जे खातात किंवा साखर वगैरे जे काही असेल ते, आणि अशा पद्धतीने ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि असं 3 वेळेस म्हणायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि स्वाहा 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 म्हणून आपण स्वाहाकार करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी देवांची पंचोपचार पूजा करून घेतली आहे. तर देव ठेवताना नेहमी एकदम एकामेकांसमोर तोंड करूनही ठेवू नये किंवा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप देवांची मांडणी करायची असती, म्हणजे आपल्याला त्याचं फल हे जास्त प्रमाणात भेटत असतं. तर अशा पद्धतीने माझ्याकडे तुमच्याकडे असायलाच पाहिजे असा, कारण देव्हाऱ्यात पूजण्याचा हा शंख असतो. तर त्या शंखामध्ये खालचं स्टँड म्हणजे हे आपलं कासवाचं स्टँड आहे आणि त्यावरती आपण शंख ठेवलेला आहे. आणि त्या शंखामध्ये मी दररोज पाणी ओतत असते, कारण शंख तसा ठेवायचा नसतो. त्या शंखामधलं पाणी दररोज आपण चेंज करायचं आणि जे आपण ज्या दिवशी शंखात पाणी टाकणार त्या आधीचं पाणी हे आपल्या पूर्ण घरात शिंपडायचं असतं. आणि त्यानंतर आपण दुसरं पाणी, आता मी यामध्ये शंखामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्याचं तोंड नेहमी उत्तरेकडे करायचं. आणि माझ्याकडे अशा पद्धतीनं श्रीयंत्र आहे ते मी केंद्रातूनच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी दररोज पंचोपचार पूजा करूनच देवांची पूजा, म्हणजे ती आपल्याला चांगली फलदायी ठरते आणि छान पण वाटते, एक मन प्रसन्नही होतं. नंतर नैवेद्य दाखवला. त्यानंतर आहे की हे अशा पद्धतीचं माझ्याकडे, हे बघा, अशा पद्धतीचं माझ्याकडे हे भीमसेन कापूर जो असतो तो जाळण्यासाठी जे भांडं असतं ते आहे. तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक अमावस्या पौर्णिमा असेल किंवा आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस असेल त्यावेळेस आपण भीमसेन कापूर हा जाळला पाहिजे घरामध्ये, कारण तो जाळल्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. तर अशा पद्धतीने मी ही पंती, म्हणजे जी आपल्या कुठेही सहज उपलब्ध असते, तर ही पंती असती रेडीमेड मेणाची, तर ती मी पेटवून घेतलेली आहे. आणि ती अशा पद्धतीने आपण ह्या आतमध्ये भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती
म्हणजे खाली ते प्रज्वलित झाल्यानंतर वरती त्याचं वाफ होती आणि अशा पद्धतीने मी हा भीमसेनी कापूर ठेवलेला आहे. थोड्या वेळाने ते जर ते गरम झालं भांडं की तो जो कापूर आहे तो आपोआप वितळायला सुरुवात होती आणि आपल्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारात सुगंध तयार होतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट एनर्जी किंवा जी नकारात्मक जी शक्ती असते ती प्रवेश करत नाही आणि घरातील वातावरण एकदम शांत राहतं आणि एकदम म्हणजे मनमोहक जसं आपल्याला शांतता देणारं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हीही घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी हा भीमसेनी कापूर जाळला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी देवांची मांडणी करून घेतली आणि देवांची छान पूजा केली. तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. तर माझा अशा पद्धतीने माझे आणि हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा माझ्या देव्हाऱ्याला अशा प्रकारचं क्रिस्टल आहे. क्रिस्टल म्हणजे काय तर बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा काहींना माहिती असेल. तर क्रिस्टल म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असती देवघरातील किंवा आपल्या घरामध्ये तर ती खेचून घेण्याचं काम हे क्रिस्टल करत असतं. तर मी हे केंद्रातूनच घेतलेलं आहे. याची प्राईज आहे 151 रुपये. म्हणजे छोटंही भेटतं 45 रुपयाचं पण मी हे मिडलमध्ये घेतलं. याच्यापेक्षा मोठंही भेटतं. तर आपल्या देव्हाऱ्याला अशा पद्धतीने आपण ते लावलं पाहिजे. मी दररोज म्हणजे खूप दिवसांपूर्वी घेतलेला आहे तर माझ्या देव्हाऱ्याला मी लावलेलं आहे. तर त्याच्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी असते किंवा देव्हाऱ्यात आपले जे देव असतात त्यांनाही दृष्ट लागत नाही यामुळे किंवा आपल्या घरालाही दृष्ट लागत नाही. त्यामुळे हे क्रिस्टल लावायचं असतं. तर ही सर्वही माझी ही पूजा आहे अशा पद्धतीनं. तर तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.